सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत। इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते। शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% पर्यंत कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी। दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पासून पुढे। आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा। विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य। पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी। प्रोप्रायटर राजूभाई आजगर। संपर्क 8055810910 आणि 9860785786। सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण। बनावट सोनं तारण ठेवून कर्ज उचलल्याप्रकरणी आरोपीला जामीन। ॲडव्होकेट संतोष माने। कोल्हापूर जिल्ह्यातल्या जयसिंगपूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बनावट सोने तारण ठेवून बँकेची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी मनोज दशरथ निकम याला मेहरबान न्यायालयानं जामीन मंजूर केलाय। बचाव पक्षानं मांडलेल्या युक्तिवादानंतर न्यायालयानं आरोपीला दिलासा दिला। 13 जानेवारी 2025 रोजी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात बँकेत बनावट सोनं तारण ठेवून कर्ज उचलल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणात मनोज दशरथ निकम, गरुड तसंच सूरज दत्तात्रय माने यांच्या विरोधात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता। तपासादरम्यान पोलिसांनी आरोपी मनोज दशरथ निकम याला अटक केली। त्यानंतर आरोपीच्या वतीनं जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला। सुनावणी दरम्यान बचाव पक्षाचे वकील ॲडव्होकेट संतोष राजेंद्र माने यांनी न्यायालयात युक्तिवाद करत संबंधित सोनं आजही बँकेच्या ताब्यात असून बँकेनं सोनं तपासूनच त्यावर कर्ज मंजूर केलं होतं, त्यामुळे 6,81,000 रुपयांचं कर्ज मंजूर करताना आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाली होती, असा मुद्दा न्यायालयासमोर मांडला। दिनांक 13 मे 2026 रोजी जयसिंगपूर येथे बनावट सोने ठेवून तारण कर्ज घेतले प्रकरणी बुलढाणा अर्बन प्रायव्हेट लिमिटेड या बँकेतर्फे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यामध्ये एकूण 3 आरोपी होते। त्यातील आरोपी क्रमांक 1 मनोज दशरथ निकम, राहणार वर्धमान चौक, इचलकरंजी, यालाही संबंधित गुन्ह्यामध्ये तात्काळ अटक करण्यात आली। त्यानंतर संबंधित आरोपीच्या वतीने आम्ही जामीन अर्ज दाखल केला। संबंधित आरोपीला साधारण 4 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती। त्यानंतर संबंधित आरोपीच्या वतीने प्रथम न्यायदंडाधिकारी जयसिंगपूर सो यांच्याकडे आम्ही जामीन अर्ज मंजूर केला आणि संबंधित गुन्ह्यामध्ये जे सोने बनावट आहे असं बँकेने त्यांचा युक्तिवाद जो केलेला आहे, मुळातच ज्या वेळेला बँकेने ते सोने आम्हाला तारण म्हणून स्वीकारले त्याच वेळेला त्याची प्युरिटी आणि ते गोल्ड खरे असल्याचे प्रमाणपत्र दिले होते आणि त्यानंतरच संबंधित बँकेने आरोपी मनोज दशरथ निकम यांच्या अकाउंटमध्ये 6,81,000 रुपये हे ट्रान्सफर केले होते। हा युक्तिवाद आम्ही प्रथम न्यायदंडाधिकारी सो यांच्यासमोर ठेवून संबंधित गुन्ह्यामध्ये मनोज दशरथ निकम याची तात्काळ जामीन अर्ज मंजूर करून त्याला जेल बाहेर काढण्यात आले। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मेहरबान न्यायालयानं भारतीय न्याय संहितेच्या कलम 480, 406 आणि 409 अन्वये दाखल गुन्ह्यात आरोपी मनोज दशरथ निकम याला जामीन मंजूर केला।